सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्णा वकील संघाच्या वतीने दिवाणी फौजदारी न्यायालय परिसरात उच्च न्यायमूर्ती मुंबई येथील नवनियुक्त झालेल्या न्यायमूर्ती व तालुक्यातील न्यायिक अधिकारी यांच्या सन्मानार्थ सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती अनिल किलोर हे होते, तर सत्कारमूर्ती म्हणून न्यायमूर्ती सचिन देशमुख सर औरंगाबाद, न्यायमूर्ती महेंद्र नेर्लीकर सर नागपूर यांची उपस्थिती होती। तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती ए.एन. पानसरे, श्रीमती उज्ज्वल एम. नंदेश्वर मॅडम परभणी, ॲडव्होकेट सतीश देशमुख, ॲडव्होकेट वसंत साळुंके, सदस्य विधितज्ञ महाराष्ट्र गोवा, ॲडव्होकेट अमोल सावंत, ॲडव्होकेट सय्यद सिकंदर अली, दिवाणी न्यायाधीश गजानन जानकर, ॲडव्होकेट अमरसिंग गिरासे, पूर्णा वकील संघाचे अध्यक्ष यशवंत सूर्यवंशी, सचिव ए.बी. शेख आदींची उपस्थिती होती। नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद, लातूर, नागपूर आदी जिल्ह्यातून न्यायाधीशांनी आपली उपस्थिती दर्शवली होती। न्यायमूर्ती महेंद्र नेर्लीकर सर, न्यायमूर्ती सचिन देशमुख यांनी आपले अनुभव विशद केले। संविधानाने दिलेली जबाबदारी विधितज्ञ हे आम्हाला पाळायचे आहे व त्या पद्धतीने काम करायचे आहे असे बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे म्हणाले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट साहेबराव शिरसाट हिंगोली यांनी केले, तर प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट यशवंत सूर्यवंशी यांनी केले, तर आभार वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट ए.बी. शेख यांनी मानले। या कार्यक्रमासाठी पूर्णा वकील संघाने परिश्रम घेतले। न्यायमूर्ती महेंद्र नेर्लीकर जी जे या भूमीचे भूमिपुत्र आहेत, न्यायमूर्ती सचिन जी देशमुख ज्यांचंही या भूमीशी नातं आहे आणि अध्यक्षांनी सांगितलं की ते सासूरवाडी त्यांची जवळ असल्यामुळे ते पुण्याला टाळून जाऊ शकत नाही। सचिनच काय कोणत्या जावयाची हिंमत आहे की सासूरवाडी टाळू शकत, म्हणजे अगदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पण अपवाद नाही, त्यांची हिंमत होणार नाही। मी आणि सौ गीता आपले पुन्हा एकदा आभार मानतो की आपण या वृद्ध सोहळ्याला आमंत्रित केलं आणि अध्यक्षांनी तर म्हणजे आमचा जोडीने सत्कार केलाय, त्यामुळे आता भीती ही आहे की पुढच्या मंडळींनी हा पायंडा उचलला तर मला दरवेळी पत्नीलाही घेऊन यावं लागेल आणि अशा पद्धतीने दोघांची सोबत आमची वेगवेगळ्या ठिकाणी होईल असो गमतीचा भाग झाला। मी मनापासून आनंदित आहे की आज महेंद्र आणि सचिनजी हे आमच्या उच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले आहेत। अत्यंत योग्य सार्थ अशी निवड या पद्धतीने आणि त्यांच्या निमित्ताने झाली आहे। आज मी इथे जो उभा आहे तेही मला सांगायला संकोच नाही की महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आणि आमच्यासाठी आमचे गुरु मार्गदर्शक बंधू असलेले न्यायमूर्ती गवई साहेब यांच्यामुळेच मी मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती होऊ शकलो, कर्नाटकासारख्या एका मोठ्या राज्याचा प्रमुख न्यायाधीश होऊ शकलो आणि आज सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती म्हणून काम करतो। बाबासाहेबांच्याकडे आपण फक्त घटनेचे शिल्पकार, घटना बाबासाहेबांनी दिली एवढ्या पुरतं पाहतो आणि काही वेळा मला याची खंत आहे आणि ते मी आपल्या समोर सांगणार आहे की जेव्हा अशा पद्धतीचे उल्लेख होतात की बाबासाहेबांनी संविधानाने आरक्षण दिलं आणि गुणवत्तेचे मारेकरी तयार झाले आणि हे आम्हाला संविधानाने दिलं असं म्हणणाऱ्या महिला असतात, ज्या महिलांसाठी बाबासाहेबांनी आपलं स्वप्न हिंदू कोड बिल म्हणून सांगितलं आणि अत्र्यांनी लिहिलं की देवासारखा दिलेला हात हिंदू समाजाने झिटकारला आणि 5,000 वर्ष या समाजाला मागे नेलं, त्याबद्दल एक शब्दही माहीत न करून घेता जेव्हा कुणीतरी अशा पद्धतीने व्यक्त होतं तेव्हा मला खंत वाटते, वाईट वाटतं, दुःख वाटतं आणि म्हणूनच मला नेहमी असं वाटतं की बाबासाहेब हे अजूनही आपल्यापर्यंत म्हणावे तसे पोहोचलेले नाहीत। बाबासाहेबांचं प्रकांड पांडित्य, विद्वान तपस्वी म्हणून असलेली त्यांची हिमालया एवढी उंची ही अजूनही आम्ही पाहू शकलेलो नाही। आम्ही आमच्या छोट्याशा चष्म्यातनं बाबासाहेबांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो आणि मग आम्हाला दिसतात की बाबासाहेब कसे असतील याची कल्पना करा, जेव्हा की तो महामानव हा हिमालयाच्या उंचीचा। तर अशा पद्धतीच्या त्या महामानवाने ज्यांना
या जी कुळं उद्धारली त्यापैकी आम्ही आहोत. आणि महेंद्र आज अभिमानाने आज एक वसा घेऊन जेव्हा तो म्हणाला की सामाजिक परिस्थितीची मला जाणीव आहे आणि जेव्हा न्यायमूर्ती म्हणून मी काम करेल तेव्हा माझ्या मनात तो विचार असेल आणि त्या पद्धतीने मी काम करेल. आणि म्हणूनच हेच आम्हा न्यायमूर्तींचे कर्तव्य, जसं किनोर साहेबांनी खूप छान सांगितलं की संविधानाने दिलेली जबाबदारी आणि संविधानाचं विहित कर्तव्य हे आम्हाला पार करावं. मी विशेष करून आभार मानेन सूर्यवंशी साहेब व त्यांच्या चमूचा की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात हा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. सरांना मी फक्त एवढं सांगू इच्छितो की पूर्णा शहर हे क्रांतिकारी व ऐतिहासिक शहर आहे. सुरुवातीपासूनच या भूमीने खूप मोठे मोठे अधिकारी, राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते निर्माण केलेले आहेत. या भूमीमध्ये ज्यांचा स्पर्श झाला व ज्यांच्या स्पर्शाने ही पूर्णेची भूमी पावन झालेली आहे हा इतिहास आहे सर. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने मी सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी दीक्षा दिली होती नागपूरला, भदंत उपगुप्त चंद्रमणी हे सुद्धा या भूमीस स्पर्श करून गेलेले आहेत. त्याचबरोबर कदाचित नवीन पिढीला माहित नसेल पण संत गाडगे बाबा सुद्धा या भूमीला येऊन गेलेले आहेत. तशी ही पूर्णा नगरी ही पावन भूमी मानल्या जाते सर. आज मी उच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती झालो तरी माझे पायमुळे या पूर्णेच्या मातीमध्ये आहे. आम्ही सदैव राहणारच आहे. माझा जन्म इथलाच आहे. माझ्या वडिलांनी, माझ्या आईंनी जे आमच्या भावंडांसाठी परिश्रम घेतले, कदाचितच ते प्रत्येक आई वडील घेतात, पण आम्ही जे अनुभवलं सर, आपल्याला एकच सांगतो की नेर्लीकर परिवाराचं जरी नाव मोठं असलं तरी नेर्लीकर परिवार हा सदैव जमिनीवर राहिलेला आहे.